अनेक वेळा भेटून प्रत्यक्ष पाठपुरावा करून अनेक वेळा आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं चूक कुठं होतीये, काय होतीये, परंतु त्यांची अशी काय अडचण आहे तर ती सर्व मान्य असूनही ते मान्य करत नाही आणि टॅक्स रिवाईज करीत नाही। आम्ही अगोदर त्यांना सांगितलं होतं, स्पष्ट सांगितलं होतं 80% कट करू नका माझं, 80% वाईनशॉपवाले 80% दुकानदार तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही वाईनशॉपवाल्यामुळं माल विकत घेऊन विकायला तुम्ही भाग पडला आम्हाला। अजितदादा समोर स्वतः सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलंय, लेखी पण आहे तसं निवेदनात, त्यांना माहित आहे की आपण काय करतोय ते, असं काही चोरी बिरी नाहीये, कोणाला घाबरायची आवश्यकता नाही, त्यांना सांगितलेलं आहे आपण। ह्या कर चुपेगिरी करण्याच्या यादीत आपल्याला जे टाकलंय ते त्यांनी टाकलंय, आपण नाही गेलेलो। पहिल्यांदा 3% होतं, आज 5% केलंय आणि उद्या म्हणजे त्यांनी 10% केलंय। 5% असतानाच आपल्याला कोणाला परवडत नव्हतं, आज त्यांनी 5%चं 10% करून टाकलं। म्हणजे जे थोडेफार प्रामाणिक होते त्यांना पण त्यांनी चुकीचा मार्ग दाखवला का तुम्ही हे पण करा। आम्ही अधिकाऱ्यांना अनेक वेळा विचारलं की तुम्ही 10% केल्यानंतर तुम्हाला किती रेव्हेन्यू, जास्त महसूल किती मिळाला, त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये या गोष्टीचं। तर त्यासाठी हा जी चुकीची कर पॉलिसी आहे म्हणजे त्यांना आपण रिवाईज करण्यासाठी त्यांच्याकडे अडचण अशी आहे की आम्ही पहिल्यांदा म्हणलो की तुम्ही फर्स्ट पॉईंटला घ्या, तर त्यांनी एक्स्ट्रा ड्युटी वाढवून ठेवली, एवढी मोठी एक्स्ट्रा ड्युटी वाढवून ठेवली का आता त्यांना फर्स्ट पॉईंटवर घेता येणार नाही। मग आम्ही त्यांना म्हटलो की तुम्ही कमीत कमी 3%वर तरी घ्या। 1 मिनिट थांबवतो मी। आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्य मत विक्रेता असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्रीयुत सचिनराव बेलागडे समोर आलेले आहेत आता, आणि ह्या शासनाने चुकीच्या धोरण असे केले की आज ते माणूस न तुम्हाला सरकारी नोकरी देणार न तुमचा व्यवसाय तुम्हाला नीट करून देणार। त्यामुळं आपल्याला हा जो आपला रेटा आहे तो रेटा आता लोक आपल्याला न्यायिक मार्गानेच, आपल्याकडे आणखी एक मार्ग आहे ह्या समस्याला तोंड देण्यासाठी खूप मोठा। आमच्या कार्याध्यक्ष तर सांगतीलच, तरी पण मी थोडक्यात सांगतो, आपल्याला 40% वेट टॅक्स त्यांनी लावलेला आहे। एकदा 40% लावल्यानंतर परत आता 10% दुसऱ्यांदा वेट टॅक्स लावलेला आहे। ही डिस्क्रिमिनेशन आहे, पक्षपात आहे शासनाचा। 40%वर तुम्ही आणखी कोणता टॅक्स लावणार आहे? एक देश एक टॅक्स, एक माणसावर एकच टॅक्स असतो, दुसरा टॅक्स तुम्ही लावू शकत नाही। तर तुम्ही टॅक्सावर टॅक्स लावू शकत नाही, तुम्हाला फक्त सेवा कर लावावा लागेल, आणि सेवा कर जो लावणार तुम्ही तर तो फक्त विक्री पश्चात विक्रीच्या नफ्यावर लावावा लागेल। म्हणजे आपल्याला एखाद्या क्वार्टरवर मुश्किल एखादा रुपये आपल्याला टॅक्स बसणार, पण तुम्ही पहिल्यांदा 40% खरेदीच्या अगोदर घेता आणि विक्री झाल्यानंतर परत तुम्ही आणखी त्याच्यावर आणखी 10% घेता। हे खूप मोठा अन्याय आहे। कोर्टामध्ये आपण ह्या मुद्द्यावर जिंकू शकतो, परंतु आपल्याला कोर्ट प्लस मायनस काही होऊ शकतो। आपल्याला त्याच्या अगोदर शासनाकडनं काही करून घेता येईल, कारण एकदा विषय न्याय प्रविष्ट झाला तर त्याच्यानंतर आपल्याला शासन उभं करीत नाही, आपल्याला जे काही कोर्टाचा उत्तर मिळेल तोच आपल्याला ऐकून घ्यावा लागतो। तर असा आपल्याकडे अनेक मार्ग आहे। पहिल्यांदा आपण प्रामाणिक ह्या जे न्यायिक आपल्या आंदोलनाच्या मार्गातून जाऊ, आणि पंढरपूर तालुक्याच्या वतीने जर आमचा निर्णय सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही यावर्षी 2026 मध्ये एकही बार लायसन रिन्यू करणार नाही, तेवढंच सांगतो सरकारला।